नमस्कार, मी भाग्यश्री फाटा। चला आपण सगळेजण मार्केटची तयारी करूया। प्रॉफिट लॉस जो काही मिळेल तो आपल्या नशिबावर किंवा आपल्या अंदाजावर सोडूया। ओळीने 3 दिवस म्हणजे शुक्रवार, सोमवार, मंगळवार 3 दिवस मार्केट तेजीत होतं आणि काल मात्र कन्सॉलिडेशनच्या मूडमध्ये मार्केट होतं। स्पिनिंग टॉप पॅटर्न काल तयार झाला। अमेरिकेमध्ये मात्र नॅसडॅक, डाव दोन्ही रेकॉर्ड हायला होते। डाव 45,000च्या वर गेला आणि नॅसडॅक 20,000 होण्यासाठी 1.3% कमी आहे, पण दोन्हीही रेकॉर्ड हायवरच बंद झाले। त्यांचे जे आपल्या शक्तिकांता दास सारखेच अमेरिकेच्या फेडचे जे पॉवेल आहेत त्यांनी सांगितलं की अर्थव्यवस्था रिमार्केबली गुड शेपमध्ये आहे। महागाई कमी होतीये, पण कमी होण्याचा जो स्पीड आहे तो जेवढा पाहिजे तेवढा वेग नाही आहे। दक्षिण कोरियामध्ये तर घमासान चालूच आहे। फ्रान्समध्ये राजनैतिक संकट आले। मिशेल बार्नियर हे अविश्वास मत हरले आहेत। आता आपल्या इकडे आज फडणवीस यांचा शपथविधी होईल आणि महाराष्ट्रामध्ये जी काही चर्चा चालली होती ती बऱ्याच अंशी थांबेल। क्रूड 72.41 एवढा आहे। आज ओपेक आणि नॉन ओपेकची बैठक आहे, पण क्रूडचा पुरवठा वाढवण्यावर काही निर्णय होणार नाही असं एकंदरीत दिसत आहे। डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 901 कोटीची, तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1,798 कोटीची। IGL म्हणजे इंद्रप्रस्थ गॅस 10 डिसेंबरला बोनसवर विचार केला जाणार आहे। भारत फोर्जचा QIP करणार आहे 1,650 कोटींचा आणि त्याची फ्लोअर प्राइस आहे 1,323.54। डायनॅमिक सर्व्हिसेस आणि सिक्युरिटी यांना MIDC मधून 100 मेगावॅट सोलर PV पॅनलचं उत्पादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन जे प्रोजेक्ट करणार आहे महाराष्ट्र सरकार त्याचं ऑफर लेटर दिलं। त्यामुळे डायनॅमिक सर्व्हिसेस हा शेअर तेजीत राहील। ओमेगा टेलिकॉम आणि उषा मार्टिन टेलिमॅटिक्स हे इंडस टॉवरमधला स्टेक विकणार आहेत। हा क्लीनअप ट्रेड आहे। 2,716.9 ते 2,835.8 कोटी एवढी ऑफर साईज आहे। टॉरेंट फार्मा, बोरिंगर इजेनहॅम बरोबर 3 अँटी डायबेटिक्स ब्रँड त्याने ॲक्वायर करण्यासाठी करार केलेला आहे। कंपोजिट PMI 59.1 होता आधी, तो आता 58.6 एवढा झाला आहे। नॉर्थ अमेरिका क्लास 8 ट्रकची विक्री मंथ ऑन मंथ म्हणजे गेल्या महिन्यात आणि या महिन्यात अशी जर तुलना केली तर 18% वाढली आहे, पण गेल्या वर्षीशी जर तुलना केली तर ही विक्री 9% कमी झाली आहे। आणि याचा परिणाम भारत फोर्ज आणि GLA ॲक्सेल्स
यांच्यावर होईल. आता PG इलेक्ट्रोप्लास्टमध्ये मोठा ट्रेड होणार आहे. 1500 कोटींचा 690 ते 699 एवढी प्राईस असेल आणि याच्यासाठी 45 दिवसाचा लॉक इन पिरियड सुद्धा आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील याचा एक अंदाज बघूया आणि तुम्ही त्याप्रमाणे वॉचलिस्ट बनवून ठेवा. मेट्रोपोलिस बहुतेक शेअर तेजीतच दिलेले आहे. मार्केटचं वातावरण तेजीचं आहे, मार्केटचं सेंटिमेंट चांगलं आहे. रोज 3-4 दिवस झाले मार्केट तेजीत राहत आहे म्हणून मंदीचे शेअर दिले नाहीत. मेट्रोपोलिस, PG इलेक्ट्रोप्लास्ट, RPP इन्फ्रा, स्नोमॅन लॉजिस्टिक्स, ओबेरॉय रिॲलिटी, वोडाफोन, इंडस टॉवर. वोडाफोन 2000 कोटी रुपये गोळा करणारे म्हणून दिला. इंडस टॉवर, IGL, पर्सिस्टंट, CLSAने पर्सिस्टंटचं टार्गेट 8462 एवढं दिलं आहे. फिनो पेमेंट बँक, RBIने UPI लाईटची लिमिट वाढवली आहे म्हणून फिनो पेमेंट बँक. जय कॉर्प, ब्लू डार्ट, फेडरल बँक, हीरो मोटो, ॲक्सिस बँक, HCL टेक, इन्फोसिस, बोल्डारा, BONDADA यांना 109 कोटीची ऑर्डर मिळाली. बजाज फिन्सर्व, हॅवेल्स, इंडस टॉवर, वोडाफोन, चंबळ फर्टिलायझर, CDSL, डिव्हिज लॅब, इंडियन बँक, पेन्नार इंडस्ट्री, उनो बिल्डाचं टार्गेट सुद्धा 200 ते 250 रुपये वाढून आलं आहे. नेस्ले, HDFC, AMC, हुडको, सन फार्मा, झोमॅटो, असाही इंडिया ग्लास, सुदर्शन केमिकल, रेलटेल, सोनाटा सॉफ्टवेअर, सन फार्मा, झोमॅटो, सुदर्शन केमिकल, क्रॉस KROSS हे झारखंडमध्ये त्यांनी 6 एकर जमीन इंडस्ट्रियल एरियामध्ये नवीन प्लांटसाठी घेतली आहे म्हणून क्रॉस. क्विक हिल त्यांनी नवीन प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. कोफोर्ज, कॅन्फिना होम्स, MCX, मॅक्स हेल्थ, इंडिया ग्लायकॉल, संधार टेक्नॉलॉजी, बन्सल वायर आणि चहा कॉफीच्या शेअरकडे लक्ष द्या. त्याचे दर वाढत आहेत म्हणून मी एकच शेअर दिलाय, जयश्री टी. पण लिलावात सुद्धा किमती वाढत आहेत, चहा कॉफीचे दर वाढत आहेत, तर त्याच्याकडे लक्ष द्या. ज्या शेअरमध्ये टेक्निकल पॅटर्न पण चांगला असेल, फंडामेंटल तर मी सांगितलं आहे, त्यानुसार काही ट्रेड घेता येतो का तुम्ही पाहू शकता. तरी पण मार्केटची लहर आहेच. बघूया मार्केट आपल्याला काय काय रागरंग दाखवता येते. त्याच्यासाठी आपल्याला 9:15 तयारी करायची असते आणि 9:15च्या नंतर काय रंग मार्केट उधळत आहे ते समजू शकतात. नमस्ते.